सकाळी 10:30 वाजता मी निघणार होते हेलिपॅडकडे, म्हणजे विमानतळावरूनच हेलिकॉप्टर टेक ऑफ होणार होतं. पण मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे. म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते, आणि त्याच्यात काही बिघाड आहे. आता मी काय बिघाड आहे वगैरे टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही, आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहेत. तर तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झालाय, नाही तर मी बाय कार जाऊन पहिली सभा तरी केली असती. तिकडच्याही लोकांशी मी बोलले, सभा रद्द करणं शक्य नव्हतं. लोक वाट बघायला तयार आहेत, आणि खरंच आहे की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे. त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे. तर मी चालले आता सभेला. लेट झालाय 2 तास, पण ठीक आहे, लोक वाट बघायला तयार आहेत. असं की काल तुम्ही वक्तव्य केलं की हेलिकॉप्टरने फिरते आणि आई देव पाण्यात ठेवले. नाही, म्हणजे लिटरली देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत लँड झाली का, टेक ऑफ झाली का, कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना, त्याच्यामुळे सगळ्यांचे मन हादरलेले आहेत, किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे. असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते, ताई विमान वापरू नका, ताई हेलिकॉप्टर वापरू नका. पण आता त्याला पर्याय नाहीये. शेवटी आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे, तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही. मी हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की हेलिकॉप्टरमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल, तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही, आणि काम तर चालतच राहणार.